हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण घेणार आहोत एका आजी आणि आजोबांचे उखाणे. तर चला, जय शिवराय. सुरुवातीलाच बोला. आपण सुरुवात करूया या आजीपासून. आणि आजीबाई, तुम्ही अगोदर नाव सांगायचं आहे आणि मग छान असा उखाणा घ्यायचा आहे आणि तुमच्या काळ्या काळ्या केसांचं रहस्य आम्हाला सांगायचं आहे. माझं नाव सोनाबाई आबूराव पंढरकर. माझं वय 70 वर्ष. आणि तू म्हणली ना तुमचे केस लय काळे, मी त्याला टाय केलाय. टाय 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 अजी, ते टाय नसतं, डाय असतं. डाय. बरं जाऊ दे, आपला उखाणा घ्या तुम्ही. असं वय, मला नाही येत बाय ते इंग्लिश आणि फिंग्लिश. बरं पोरी, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. आबूरावाचं नाव घेते, मी आहे आबूरावाची लव्हर. काय खरं नाही आजोबा, तुमच्याकडे बघून आजीने इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचंच कवर बघितली का? बघितली कसली यदळी आहे, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर लावती. माझ्याकडे बघून राव. हिचा बघून म्या बी केलाय केसाचा टाय. हिचा बघून म्या बी केलाय केसाचा टाय. सोनाबाईचं नाव घ्यायला घाबरतो का काय? घाबरतो का काय? आजीचं बघून आजोबा बी डायला टाय म्हणायला लागले बाबा. पण आजोबांचा उखाणा बाकी छान होता बरं. मटणात मटण, मटणात मटण, कोंबडीचं मटण. मटणात मटण, कोंबडीचं मटण. आबूरावाच्या शर्टाला लावते मी सोन्याचं बटन. आजी, श्रीमंतच दिसते तुमची पार्टी. सोन्याची बटणं आहेत शर्टाला, पण मला तर व्हाईट व्हाईट बटणं दिसतात बाबा. अगं माळकरी हाय म्या, माळकरी. मी उखाणा घेतो आता, ऐक. आषाढी कार्तिकी करतो पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी करतो पंढरीची वारी. सोनाबाईचं नाव घेतो, सगळ्यांनी बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजोबा उखाणा खूपच छान घेतला. रामकृष्ण हरी. घ्या आता आजी तुम्ही उखाणा. चला. अंगणात तुळस, तुळशीला घालते पाणी, लावते दिवा. आबूरावांसारखा नवरा मला जन्मोजन्मी हवा. प्रत्येक स्त्रीला आपला नवरा आपल्याला ह्या जन्मात काय जन्मोजन्मी मिळावा असं वाटतंच बरं. आजीसारखं अगदी. विठुरायाची भक्ती समस्त महाराष्ट्राला कळावी. विठुरायाची भक्ती समस्त महाराष्ट्राला कळावी. सोनाबाईसारखी बायको मला जन्मोजन्मी मिळावी, जन्मोजन्मी मिळावी. काय सॉलिड उखाणा घेतलाय आजोबा. विठुरायाची भक्ती अख्ख्या महाराष्ट्राला कळावी आणि इच्छासारखी बायको मला जन्मोजन्मी मिळाली. वा, एकच नंबरला जवाब आजोबा. घ्या आजी आता तुम्ही. देऊन हातात हात, देऊन हातात हात, अग्निदेवतेच्या साक्षीने घेतले फेरे 7. आबूरावांची मिळू दे जन्मोजन्मी मला साथ. लईच भारी उखाणा घेतला आजीनी. आता आजोबा तुमची बारी. आजीपेक्षा बी लई भन्नाट उखाणा घ्यायचा बरं का तुम्ही. पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शोभून दिसते छान. सोनाबाईचं नाव घेतो, सोनाबाईचं नाव घेतो, तुमच्या सगळ्यांचा राखून मान, तुमच्या सगळ्यांचा राखून मान. कसा वाटला मग माझा उखाणा? आजोबा तुमच्या उखाण्यात तर बाकी दमच होता. एक से बडकर एक उखाणे आहेत तुमच्याकडं. अरे वा, लाजवाब उखाणे आहेत. आजी आता तुमची वेळ. इंग्रजी भाषेत टमाट्याला म्हणतात टोटो. आबूरावांच्या हातात आहे माझा फोटो. आजोबा काय म्हणतात आजी? खरंच फोटो असतात का? खूपच लाजलं बरं का आजी. विठ्ठलाचं नाम सर्वांनी घ्या गोडीने. विठ्ठलाचं नाव सर्वांनी घ्या गोडीने. आम्ही दोघं वारी करतो जोडीने. सोनाबाई आणि मी वारी करतो जोडीने. स्त्रियांच्या जातीने सर्व शिकून घ्यायच्या कला. स्त्रियांच्या जातीने सर्व शिकून घ्यायच्या कला. आबूरावांचं नाव घेते, सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल बोला. आजोबा आजीने पण आता विठुरायाचे उखाणे चालू केले बरं का. आजीचा उखाणा तर भन्नाट झालाय, भन्नाट. आता ऐका माझा उखाणा. विठ्ठलाच्या नामाने जीवनात होता सुधार. विठ्ठलाच्या नामाने जीवनात होता सुधार.
सोनाबाईचं नाव घेऊन सांगतो, एकमेकांना एकमेकांचाच असतो आधार. म्हातारपणी एकमेकांना एकमेकांचाच असतो आधार. 1000ची घेते साडी, 500चं घेते पदर. आबूरावांनी किती पण ठेवली नजर, तरी माझ्या डोक्यावर हाय पदर. विठ्ठलाचं रूप सावळं, दिसतंय खूप गोड, दिसतंय खूप गोड. सोनाबाईला नुसती नाक मुरडायचीच खोड. पोरांनो पोरींनो, तुम्हाला जर आमचे उखाणे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा. चला तर मंडळी, आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला हा उखाण्यांचा कार्यक्रम कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत बाय, पुन्हा भेटू.